मग ते हृदयभूमी पोकळे, जिराली का एके वेळे, तैसे शक्तीचे रूप मावळे, शक्तीची माझी. मग त्या कुंडलिनीचा प्रकाशरूपी झरा त्या पोकळ हृदयरूपी जमिनीमध्ये एकदम जिरून जातो. त्याप्रमाणे शक्तीचे रूप शक्तीमध्येच लय पावते. तेव्हा तरी शक्तीची म्हणीजे, येरवी तो प्राणू केवळ जाणीजे. आता नादबिंदू नेणीजे, कळा ज्योती. अशी स्थिती झाल्यानंतर तिला शक्ती असेच म्हणतात. परंतु वास्तविक तो प्राणच आहे असे जाण. परंतु त्यावेळेस त्याला नाद, बिंदू, कला, ज्योती असे चारी धर्म नसतात. मनाचा हन मारू का पवनाचा आधारू, ध्यानांचा आदरू नाही परी. त्या अवस्थेत मनाचा निग्रह, प्राणाचा निरोध, ध्यानाचा प्रयत्न हे काही प्रकार तेथे राहत नाहीत. हे कल्पना घे सांडी, ते नाही इये परवडी. हे महाभूतांची फुडी, आटणी देखा. प्रारंभीच्या काळामध्ये अमुक घ्यावे अमुक टाकावे हा जो संकल्प असतो तो त्यावेळी त्या अवस्थेत राहत नाही. त्या अवस्थेमध्ये पंचमहाभूतांची पूर्ण आटणी झालेली असते. पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतींचा दंशू. परी दाऊनी गेला उद्देशू, श्री महाविष्णू. देहानेच देहातील पंचमहाभूतांचा नाश करणे हे आदिनाथ संप्रदायाचे गुप्त वर्म आहे. परंतु महाविष्णू श्रीकृष्णांनी ते वर्म प्रगट करून दाखवले आहे.